शासनाचा ऊर्जा संवर्धन धोरणातून 50 लाख रुपये येत होते, ते पैसे कुठे गेले? तर ते युनिट करणं लाभ प्राप्त होतं का नाही, एका टेंडरमध्ये ते होतं का नाही? आपण टीम करून सविस्तर पाडू किती पैसे अहवालातून आतापर्यंत याचा केलेला नाही आहे रिसर्च कंपनीचा. तो अजून झाला नसताना अहवाल तो पाठवतो, तो पण खूप महत्वाचा होता साहेब मॅडम. त्याचबरोबर आतापर्यंत किती आपण म्हणजे ठीक आहे, आता 17.5 कोटी 3.5 कोटी आपण शासनाने 3.5 कोटी दिले, आपले सोनीतून 17.5 कोटी झाले. हे ऑलरेडी त्यांनी पहिल्यापासून जे नियम आहेत ते पाळले नसताना आपण त्या कंपनीला पैसे प्रत्येक वेळी अदा करत गेले. आणि आपल्याकडून आता बघा, शासनाचा ऊर्जा संवर्धन धोरणातून 50 लाख रुपये येत होते, ते पैसे कुठे गेले? त्या इसेल कंपनीचा करार करत असताना हा विषय त्याच्यात होता, तो नियम होता, ते 50 लाख कुठे गेले? हे पण खूप महत्वाचं आहे मॅडम. त्याचबरोबर ती ज्या ज्यावेळी पिवळे तरी मॅडम, मी एक प्रश्न मांडला उत्तर द्या. सुरुवातीपासूनच पेमेंट आतापर्यंत एसएल कंपनीला आपण दिले पैसे त्यांना दिलेले नाहीये 50 लाख चालेल. मग ते युनिट करणं लाभ प्राप्त होतं का नाही, एका टेंडर मध्ये ते होतं का नाही? सीसीएमसी युनिट करणं खूप महत्वाचं होतं. जिथं कुठला बंद पडतोय तो तिथं त्या सिस्टीम मध्ये ठेवत होता, बरोबर आहे? त्या ऐकतो साहेब, हा प्रॉब्लेमच आला नसता. हे जर युनिट केलं असतं ना, आता आपल्याला ही वेळ आली नसती. आमच्या पैसे दिले नाही, काय करायचं? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.